स्वागत आहे तुमचं अनिल आटाचक्की मॉलमध्ये। आज आपण मिक्सरपेक्षाही कमी जागेमध्ये 5 उद्योग करू शकतो अशी मशीन बघणार आहे। तर ही आहे फायबर प्लस स्पाइस मिल। याच्यामध्ये 150 ग्रॅम पासून ते 5 किलो पर्यंत मशीन्स अवेलेबल आहेत। ही मशीन घरगुती इलेक्ट्रिसिटीवर चालते। या मशीन मध्ये आपण कुठले कुठले 5 उद्योग करू शकतो तर चला तुम्हाला समजवतो। हे आहेत धने। याच्या मदतीने आपण धना पावडर बनवू शकतो। काही सेकंदात धना पावडर रेडी होते। हे हळद आहे। अशा प्रकारचे कडक हळकुंड असतात, त्यांनाही आपण या मशीनच्या मदतीने डायरेक्ट एकदम फाईन पावडर मध्ये कन्वर्ट करू शकतो। त्यानंतर मिरची पासून आपण मिरची बाकी मसाल्यांचे पावडर्स आहेत त्या सगळ्या बनवू शकतो। पाचवा आणि सगळ्यात ट्रेंडिंग बिझनेस म्हणजे फळ पालेभाज्या डिहायड्रेट करून त्याचं मॉइश्चर काढून त्याला खूप चांगल्या किमतीमध्ये सेल करण्याचा बिझनेस, तर तो सुद्धा आपण या मशीनच्या मदतीने करू शकतो। आणि पाचवा म्हणजे सगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती, त्याच्यानंतर मूळ, सगळ्या प्रकारची जडीबुटी आपण ह्या मशीनच्या मदतीने अगदी छान पैकी बारीक करू शकतो। ह्या मशीन मध्ये तुम्हाला टोटल 150 ग्रॅम, 300 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 5 किलो पर्यंत मशीन्स अवेलेबल आहेत। मशीन ही पूर्णपणे घरगुती इलेक्ट्रिसिटीवर चालते। वापरायलाही अगदी सोपी आहे। तुम्हाला हे फक्त लीड लॉक्स दिलेले असतात मशीन बरोबर, हे उघडायचे, त्यानंतर तुम्ही हे काढून घ्यायचे। आपल्या याच्यामध्ये आपण धणे, ह्या हॉपर मध्ये आपण धने वगैरे जे आपल्याला भरायचे ते सगळं धने वगैरे भरून घेणार। त्याच्यानंतर आपण हे लीड लॉक्स जे आहेत ते पूर्णपणे टाईट करून घेणार। हे लीड लॉक्स टाईट केले की इथं आपल्याला टायमर ऑपरेटेड स्विच आहे। हा टायमर ऑपरेटेड स्विच आपण ऑन करतो आणि आपण विसरून जरी गेलो तरी 30-40 सेकंदानंतर हा स्विच पूर्णपणे बंद होऊन जातो आणि मशीनकडे पूर्णपणे लक्ष द्यायला लागतं असंही नाहीये। ही 1 किलोचीच मशीन आहे, पण तुम्ही रोज या मशीनच्या मदतीने 20 ते 25 किलो पर्यंत अशा पावडर्स बनवू शकता आणि सेल करू शकता। ह्या मशीन चं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला ह्या अगदी ही कमी जागेमध्ये आणि अगदी कॉम्पॅक्ट अशी मशीन आहे। तर चला तुम्हाला मी प्रोसिजर दाखवतो आपण कसं कसं करणार आहे ते। हे हॉपरचे लॉक्स ओपन केलेत, त्याच्यानंतर आता आपण हे झाकण काढून घेतलं। आता याच्यात आपण धणे भरून घेणार आहेत। आता आपण धणे भरून घेतलेत तर आपण हे लीड लॉक्स जे आहेत ते पूर्णपणे टाईट करूयात। लीड लॉक्स टाईट केले त्याच्यानंतर आपल्याला हा टायमर ऑपरेटेड स्विच आहे तो ऑन करायचा आहे। आता मशीन दळते। काही सेकंदात तुम्ही बघू शकता पूर्णपणे धना पावडर, अगदी फाईन धना पावडर आपली छानपैकी रेडी झालेली आहे। ह्या धना पावडर ला आता आपण अगदी सोपं आहे, फक्त इथनं तुम्हाला लूज करायचंय आणि हे मशीन पूर्णपणे असं टिल्ट होतं। टिल्ट झालं की आपण आपल्याला जे पण काढायचंय ते आपल्याला धना पावडर जे झालं असेल ते सगळं आपण काढून घेऊ शकतो। इथनं आपल्याला तिला अगदी असं सोप्या पद्धतीने तिला तुम्हाला अशी टिल्ट करून सगळ्या गोष्टी काढून घेता येतात। हे झाल्यानंतर आता आपण हळकुंड टाकून घेऊयात। आपण हळकुंड टाकून घेतलंय, स्विच ऑन करूयात। हळद दळायला सुरुवात झाली आहे। बघू शकता तुम्ही अगदी फाईन छान पिवळी आपली हळद तयार झालेली आहे, एकदम ऑर्गॅनिक आणि कुठलीही भेसळ नसलेली आपल्या डोळ्यासमोर आपण हळद बनवून घेतली आणि तीही काही सेकंदात बनलेली आहे। ही हळद आता आपली दळून झालेली आहे। हळद आपण काढून घेऊयात। क्लिनिंगला सुद्धा अगदी सोपी आहे, तुम्ही नुसता ब्रश मारलात मशीनला तरी सुद्धा पूर्णपणे साफ होऊन जाते, कारण ह्याच्यात आपण सगळ्या सुक्या पावडर करतो। या मशीनचं एक गोष्ट सांगायची तुम्हाला, त्याच्यामध्ये सगळ्या सुक्या गोष्टी अगदी सहज पद्धतीने ग्राइंड होतात, ओल्या गोष्टी मशीनमध्ये होत नाहीत। त्यानंतर आता आपण मिरची भरून घेऊयात। मिरची आता आपण भरून घेतली आहे। लीड लॉक्स आपण टाईट करूयात। लीड लॉक्स टाईट केल्यानंतर मशीन आपला इथे टायमर ऑपरेटेड स्विच आहे तर आपण ऑन करूयात। मशीन ऑन झालेली आहे, मशीन तिथे जळते। बघू शकता तुम्ही 20 सेकंदही नसतील झाले पण मिरचीची आपली एकदम फाईन पावडर रेडी झालेली आहे। या मशीनचं वैशिष्ट्य म्हणजे डंकामध्ये आपली बी बारीक होत नाही आणि ती वेस्ट जाते, तर ती बी सुद्धा आपण या मशीन मध्ये ती बी सुद्धा राहत नाही। देठा सकट बी सकट मिरची अगदी फाईन होते आणि आपली त्याच्यामध्ये बी सुद्धा थोडीही वाया जात नाही। त्यामुळे ह्या मशीनच्या मदतीने तुम्ही अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी सहज पद्धतीने ग्राइंड करू शकता। तर तुम्हाला ही मशीन आवडली असेल आणि ह्याच्यातले वेगवेगळे व्हरायटी आणि ह्याबाबत माहिती हवी असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय स्क्रीनवर, त्याच्यावर कॉल करू शकतात किंवा तुम्ही अनिल आटाचक्की मॉल पुण्याला व्हिजिट करू शकतात। तुम्हाला फ्री डेमो सुद्धा मिळणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही आधी समोरासमोर करून बघा मग मशीन बुक करा, काही हरकत नाही। आता येऊयात आपल्या सगळ्यात ट्रेंडिंग टॉपिक, तो म्हणजे डिहायड्रेट करून फळ आणि भाज्यांची पावडर करून सेल करणं। या मशीनचं वैशिष्ट्य म्हणजे आता सध्या ज्या मशीन्स होत्या मार्केटमध्ये त्याच्यामध्ये भरपूर पल्वलायझर्स होते, ज्याच्यात की खूप वेस्टेज जायचं, धूळ व्हायची। या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन म्हणजे ही मशीन आहे। या मशीनमध्ये कणभरही तुमचं वाया जाणार नाही, त्यामुळे हाय व्हॅल्यू प्रॉडक्ट असेल, जी पावडर फार महाग विकली जाते मार्केटमध्ये, त्या पावडर सुद्धा तुम्ही अगदी सहज पद्धतीने याच्यातनं ग्राइंड करू शकता। तुम्हाला एक छोटीशी आयडिया द्यायची म्हणली
तर तुमच्याकडे शेतामध्ये शेवग्याचं झाड असेल, त्याच्यावरनं तुम्हाला पाला काढायचा आहे, त्याला धुवून घ्यायचा आहे, त्याला छानपैकी वाळून घ्यायचा आहे आणि त्याची पावडर करून मोरिंगा पावडर तुम्ही सेल करायचे. तुम्ही ऐकलं असेल खूप जास्त डिमांड आहे. आज एवढी डिमांड आहे की तेवढी पूर्ण होत नाहीये मशीन कुठल्याही मशीन्समधनं. त्याच्यामुळे मोरिंगा पावडर तुम्ही सहज पद्धतीने सेल करू शकता. तर ह्या अशा पद्धतीच्या सगळ्या आयटम्स जे आहेत तुम्ही या मशीनमध्ये ग्राइंड करून सेल करू शकता. तुम्ही फळं आणली, पालेभाज्या आणल्या, त्यांना तुम्ही सुकवल्यानंतर त्याची पावडर केलीत आणि सेल केलं, तर तुम्हाला समजेल की अगदी ₹1 ₹2 इन्व्हेस्टमेंटमध्ये 10 आणि 20 रुपये असा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला नफा ह्या मशीनच्या मदतीने मिळू शकतो. तर हे झाल्यानंतर आपण येऊयात आता आपल्या सगळ्यात शेवटची गोष्ट, ती म्हणजे आपले आयुर्वेदिक डॉक्टर असतील किंवा तुम्हाला जडीबुटीचं केंद्र असेल, तुम्हाला अगदी फाईन प्रमाणात जडीबुटी करायला लागते. पण ती करण्यासाठी कुठल्याही मशीन्समध्ये तुमची प्रॉपर फाईन होत नाही, धूळ जास्त होते, त्याच्यानंतर हवं तर तुम्हाला फाईननेस मिळत नाही मशीनमध्ये. महागड्या जडीबुटी असतात, त्या धुळीत उडल्यामुळे फार आपलं वेस्टेज होतं. अशा सगळ्या पद्धतीचं एकच सोल्युशन आहे. आज पुण्यामध्ये नाही म्हणलं तरी कमीत कमी आम्ही 100 डॉक्टर्स, आयुर्वेदिक डॉक्टर्सच्याकडे आमची ही मशीन आहे. त्याच्या मदतीने ते अगदी छान आणि सहज पद्धतीने त्यांचं स्वतःचे आयुर्वेदिक औषधी आहेत ते बनवत आहेत. या मशीनच्या मदतीने तुम्ही कुठलीही जडीबुटी असू देत, हार्ड असू देत, कशी असू देत, तुम्ही सहज पद्धतीने या मशीनमध्ये फक्त भरून घ्यायचे. त्याच्यानंतर स्विच ऑन केल्यानंतर मशीन एक 30-40 सेकंदामध्ये तुम्हाला अगदी हवी तशी फाईन पावडर देईल. तर या मशीन च्या मदतीने तुम्ही ह्या सगळ्या पावडर्स ग्राइंड करू शकता. या मशीनमध्ये वेगवेगळे प्रकार येतात. 150 ग्रॅम, 300 ग्रॅम, 500 ग्रॅम असे घरगुती वापरण्यासाठी. त्याच्यानंतर 1 किलो पासून ते 1, 2, 3, 5 किलो पर्यंत मशीन येतात. तर अशा ज्या मशीन्स आहेत या मदतीने तुम्ही कमर्शियली बिझनेस करू शकता. आणि भरपूर स्त्रियांचं माझं म्हणणं असतं, दादा आम्हाला कमी जागा आहे, आमच्या घरात सिंगल रूम आहे, आमचा असं आहे, जागा फार कमी लिमिटेड आहे, पण आम्हाला बिझनेस करायचा आहे, आम्हाला घरामध्ये काही ना काहीतरी एक अर्निंग, आर्थिक सहाय्य आमच्याकडनं व्हायला पाहिजे, अशी इच्छा आहे. भरपूर स्त्रिया विचारत असतात. तर हे त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे. अगदी छोटा आहे. तुमचं काम झालं, तुम्ही ओट्यावर ठेवू शकता साईडला, तुमचं काम झालं, एक साईडला बसून जाईल मशीन, पण त्याच्यातनं तुम्हाला एक छान पद्धतीने अर्निंग तुम्ही करू शकता. वापरायला सुद्धा अगदी सोपी आहे मशीन. ही मशीन तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तुम्हाला या मशीनचा जर डेमोही हवा असेल, कधीही व्हिजिट देऊ शकता अनिल अटाचक्की मॉलला. तुम्हाला काही वेगळी गोष्ट करून बघायची आहे, घेऊन या, आम्ही तुम्हाला त्याचाही डेमो करून दाखवू, कशी फाईन पावडर होतीये. त्यानंतर तुम्ही बुकिंग करू शकता, काहीच त्रास नाही. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. थँक्यू.